कॅनवाची ट्रेनिंग मराठीमध्ये. चला सुरू करूया. नमस्कार, मी गणेश जाधव आणि आजपासून आपण सुरू करतो कॅनवाची एक नवीन सिरीज बेसिक्सपासून. जर तुम्ही उद्योजक आहात किंवा स्मॉल बिझनेस ओनर आहात तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. नक्की बघा आणि प्रयत्न करा नवीन गोष्टी शिकायच्या. तर चला सुरू करूया. सो आज आपण बघणार आहोत कॅनवाचा इंटरफेस आणि पहिला डिझाईन सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात. सो चला सुरू करूया. सो सगळ्यात आधी तुम्हाला लॉग इन करायला लागेल. लॉग इन करणं खूप सोपं आहे. तुमची जर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डीला सिलेक्ट करा, लॉग इन विथ गुगल करा, पटकन लॉग इन होऊन जाईल. लॉग इन केल्यानंतर बघा हा इंटरफेस आहे. सो ह्या इंटरफेसमध्ये तुम्ही बघाल ना तर सगळ्यात आधी सर्च बार इथे दिसेल. तर काय पण तुम्हाला बनवायचं आहे, समजा मला इन्व्हिटेशन बनवायचं आहे तर मी ते इन्व्हिटेशन लिहिणार. मग इन्व्हिटेशन लिहिल्यानंतर जर तुम्ही बनवलं आहे ऑलरेडी तर युअर डिझाईन्समध्ये तुम्हाला खालती दिसेल. पण आता बघा इथे काहीच नाही आहे, म्हणजे इन्व्हिटेशनचं मी काय बनवलेलं नाही आहे. टेम्पलेट्स. सो टेम्पलेट्समध्ये तुम्ही बघाल तर इकडे जे टेम्पलेट्स आहे ठीक आहे, मला पहिले हे ब्लू बटनवर क्लिक करायला लागेल, म्हणजे सबमिट करायला लागेल मी माझी क्वेरी. तर मग जेवढे इन्व्हिटेशन आहे त्याचे टेम्पलेट्स इकडे मला दिसतील. हे बघा, जो पण इन्व्हिटेशन्स टेम्पलेट आहे वेगळे ते मला इकडे दिसतील. मग आता कॅनवा AI आणि काय बनवायचं असेल तर तिकडे पण आपण नंतर बघू. पहिला आपण बेसिक्स गोष्टी कव्हर करू. इन्व्हिटेशनमध्ये पण कॅटेगरी वगैरे इकडे आहे. इन्व्हिटेशन नंतर स्टाईल तुम्हाला कशी पाहिजे ठीक बघा इकडे. म्हणजे आता खूप सोपं केलं आहे, खूप मस्त केलं आहे. सो तुम्हाला फुल फ्लोरल पाहिजे, म्हणजे फुलं वगैरे पाहिजे तर बघा दिसतंय. शोधणं खूप मस्त आहे. नंतर तुम्हाला मॉडर्न पाहिजे, मॉडर्न. सो असं तुम्ही सर्च बार यूज करू शकता आणि तुम्हाला जे पाहिजे ते पटकन शोधू शकता. नंतर इकडे बऱ्याच गोष्टी अजून पण आहे ठीक आहे. जसं आपण बघू, समजा आम्ही हे काढलं कॅटेगरी तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. सो इथपर्यंत तुम्हाला नक्की समजलं असेल की जो सर्च बार आहे तो कसा वापरायचा. लिहिल्यानंतर तुम्ही कॅटेगरी स्टाईल सगळं सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला तुमचे डिझाईन्स पाहिजे. जर इन्व्हिटेशन बनवलं असेल तर तुम्हाला तुमचे डिझाईन्स पाहिजे ते डिझाईनवर सिलेक्ट करायचा आणि तुम्ही सर्च करू शकता ठीक आहे. तर हा एक पार्ट आहे डिझाईन शोधायचा. अजून एक आपण बघणार आहोत. सो दुसरा आहे तो इकडे क्रिएट बटन आहे बघा, क्रिएट बटन. समजा तुम्ही कन्फ्यूज आहात की किंवा तुम्हाला शिकायचं आहे की काय काय कॅनवामध्ये आहे, बघायचं मला काय काय पण बनवू शकतो, तर तुम्ही क्रिएटवर क्लिक करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील बघा. इकडे तुम्हाला हे दिसणार प्रेझेंटेशन बनवू शकतात, सोशल मीडिया बनवू शकतात, फोटो एडिटिंग किंवा व्हिडिओज, प्रिंटेबल्स, बऱ्याच गोष्टी, कस्टम साईज, अशा काही गोष्टी आहे त्या तुम्हाला वाटतात की मला ते कॅनवामध्ये नाही आहे पण मला बनवायचं आहे, म्हणजे बॅनर वगैरे बड्डेसाठी काय अशी गोष्ट जी एक वेगळ्या साईजची आहे. तर तुम्ही कस्टम साईजवर क्लिक करा. इथे जी पण तुमची हाईट आहे ठीक आहे, जसं मी एक्झाम्पल इथे टाकतो 42x59. एक म्हणजे एक वेलकम बोर्ड आहे क्रिएट करायचा मला. मग तो तुम्ही सिलेक्ट करा, सेंटीमीटर इंचेस काय असेल तसं ठीक आहे. इथे सिलेक्ट करतो मी 42x59.4 हा एक हे आहे. तर मी इकडे सिलेक्ट करतो त्याला पोस्टर किंवा जे पण आहे क्रिएट डिझाईन. सो हे बघा असं एक ब्लँक पेज रेडी होईल तुम्हाला पाहिजे त्या कस्टम साईजमध्ये. होप तुम्हाला हे कळलेलं असेल. सो ही कस्टम साईज आहे. तुम्हाला काय अपलोड करायचे आहे फोटोज व्हिडिओज वगैरे तर तुम्ही इथे अपलोडवर क्लिक करून अपलोड करू शकता. त्यानंतर मोरमध्ये आपण गेलो तर तुम्हाला परत त्याच गोष्टी आहे सगळ्या ज्या वरती आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटेल की टोटल कॅनवामध्ये काय काय आहे. सो हे होतं क्रिएट आणि सर्च ऑप्शन आपण बघितलं. अजून पण गोष्टी आहे ह्याच्यामध्ये ज्या तुम्ही वापरू शकता. तर आपण ते तुम्ही जेव्हा सुरू कराल तेव्हा अजून ते एक एक करून काय. तर आता नेक्स्ट बघूया प्रोजेक्ट. सो होम काय बघूया एकदा. सो होममध्ये तुम्हाला डिझाईन्स काय बनवायच्या आणि तुमच्या डिझाईन्स हे एकत्र सगळं होममध्ये दिसेल.
प्रोजेक्ट्स पण सेमच आहे. तुमचे सगळे जे काय काम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बनवायचं ऑप्शन नाही, डायरेक्ट तुम्ही जे काम केलंय ऑलरेडी ते काम इकडे दिसेल. त्याच्यानंतर टेम्पलेट्स हे सेम आहे, जे आपण आता सर्च ऑप्शनमध्ये होममध्ये तुम्हाला सगळं एकत्र आहे, नंतर ते डिवाइड होतं सगळीकडे वेगळ्या वेगळ्या. तसंच टेम्पलेट्स आहे, इकडे टेम्पलेट्स आहेत, तुम्ही सर्च करू शकता टेम्पलेट्स. टेम्पलेट्सचा अर्थ एक डिझाईन आहे जिला तुम्ही एडिट करू शकता. तो हा कॅनवाचा बेस्ट एक पार्ट आहे. कॅनवा 2 व्हर्जन्समध्ये असतं, फ्री आणि प्रो. सो जर तुम्ही उद्योजक आहात आणि तुम्हाला एक चांगलं प्रीमियम डिझाईन बनवायचं आहे तर कॅनवामध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. तुम्हाला नक्की खूप छान छान डिझाईन्स, पोस्टर्स, आयडियाज नक्की भेटतील आणि फास्ट काम होतं खूप. नंतर बघाल तर ब्रँड आहे. सो ब्रँड काय आहे, आपण ब्रँड किट क्रिएट करणार आहोत एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर काय आता मी सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये ना आता बघा, आपण जेव्हा एखादा ब्रँड आपला आहे, ब्रँडचं काय असतं, आपला फॉन्ट असतो, कलर असतो, लोगो असतो आणि ह्या गोष्टी आपण सारख्या म्हणजे कॅनवामध्ये टाकायचं. हा कलर पाहिजे, हा फॉन्ट पाहिजे, किंवा हा मला लोगो माझा आहे, ते सारखं करणं डबल काम होतं. तर कॅनवाने काय केलं खूप मस्त, तुम्ही ब्रँड क्रिएट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला लोगो टाकायचा ऑप्शन आहे, तुम्ही लोगो अपलोड करा, लोगोचे वेगळे स्टाईल अपलोड करा, तुमचे कलर्स काय वापरतात, फॉन्ट्स काय वापरतात, तुमचं ब्रँड व्हॉइस काय आहे. ब्रँड व्हॉइस म्हणजे तुम्ही कसं लोकांबरोबर बोलायला तुम्हाला आवडेल, फ्रेंडली, लक्झरियस, असं काय वेगळ्या प्रकार असतो. ते आपण बघू पुढे. नंतर तुमचे ब्रँड फोटोशूट तुम्ही करून ठेवलं आहे तुमच्या ब्रँडचं, काही फोटोज टाका. तुमचं पर्सनलाइज काय ग्राफिक्स तुम्ही बनवले वेगळे ते टाका. आयकॉन्स तुम्ही वापरतात काय स्पेशल ते टाका. काय चार्ट्स वगैरे आहे का ते टाका. यानी ह्याला काय बोलतात ब्रँड किट, किंवा बोलतो आपण ब्रँडचे ॲसेट्स. जेव्हा पण तुम्ही तुमचं डिझाईन करत असाल तर हे तुमच्या साईडला हँडी असतं, रेडी. लगेच त्याच्यात क्लिक करायचं आणि लगेच तुमची माहिती की आहे, जे कलर्स आहे, फॉन्ट्स आहे, ते लगेच तुमच्या डिझाईनमध्ये येतात. म्हणजे एक बटन आहे, ते आपण नक्की नंतर बघू, पण खूप युजफुल आहे ब्रँड किट. नंतर बघूया आपण कॅनवा AI. सो AIचा ट्रेंड आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आल्या आणि तसंच कॅनवाने AI पण काढलंय आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण एक एक करून सगळ्या ट्राय करणार आहे. ठीक आहे, आज आपण इंटरफेस समजून घेऊया. इंटरफेस समजला ना, म्हणजे कसं काय ह्याच्यात आहे, तर तुम्ही नक्की खूप फास्ट ह्याला वापरू शकाल. नंतर मोरमध्ये गेल्यावर अजून बऱ्याच गोष्टी लाईनअपमध्ये आहे. तर कॅनवा शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे, बिलकुल मिस नका करू. तुम्ही जर उद्योजक आहात किंवा स्मॉल बिझनेस ओनर आहात तर तुमच्यासाठी हा एक टूल खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला खूप गोष्टी तुमच्या बिझनेससाठी ह्याच्यातून करायला भेटतील. सो अजून पुढे जाऊया. जर तुम्ही बघितलं आता ह्याच्यामध्ये तुम्ही आलात ना, तर डिझाईन आता बनवायला आपण एक एक्झाम्पल बघूया. डिझाईन बनवायची असेल तर कशी. सो क्रिएटवर क्लिक केलं. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर म्हणजे दोन्ही ऑप्शन आहे, सर्चमधून किंवा क्रिएटमधून पण. तर समजा मला आता एक सोशल मीडिया पोस्ट बनवायची इंस्टाग्रामसाठी किंवा कशासाठी पण. इंस्टाग्राम आता खूप ट्रेंडमध्ये आहे, तर इंस्टाग्राम पोस्टचा ऑप्शन इकडे आहे रेडी. याला सिलेक्ट करतो. सो आता आम्ही सिलेक्ट केलं इंस्टाग्राम. तर आता इकडे आल्यानंतर इकडे काय गोष्टी इंटरफेसमध्ये, सगळ्यात आधी तर नाव. वरती तुम्ही बघाल तर टायटल द्या एक, की कशासाठी तुम्ही बनवता ते. समजा आता दिवाळी आहे, एक्झाम्पल मी दिवाळीचं एक्झाम्पल घेतोय. आता सध्या दिवाळीसाठी तुम्ही काहीतरी सेल्ससाठी बनवता ते. ठीक आहे, तर दिवाळी सेल्ससाठी मी याचं नाव दिलं. तर हे ब्लँक आहे. सो आपण डिझाईनवर जाऊया. इथे डिझाईन ऑप्शनमध्ये तुम्ही डिस्क्राईब करू शकता तुम्हाला काय पाहिजे ते. जसं समजा मी इथे लिहितो दिवाळी सेल एक्झाम्पल. तर तुम्हाला इकडे वेगळे टेम्पलेट्स दिसतील बघा, जे दिवाळी सेल्स रिलेटेड आहे ना, भारी. सो याच्यातून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे, सध्या प्रो मी तुम्हाला फ्री व्हर्जन दाखवतो. प्रो पण खूप भारी आहे, पण फ्रीमध्ये पण बऱ्याच गोष्टी आहे. सो हा पोस्टर आहे म्हणजे जो डिझाईन आपली ती आली इकडे. आता त्याच्यानंतर एलिमेंट्समध्ये
तुम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे बघा ना, हे जसे तुम्हाला कंदील दिसतात इकडे, तर ह्याला ग्राफिक्स बोलतो आपण किंवा एलिमेंट्स बोलतो. तर इकडे येऊन तुम्ही ना एलिमेंट्समध्ये अशा गोष्टी शोधू शकतात. बघा, शेप्स आहे, ग्राफिक्स आहे, 3D आहे, स्टिकर्स आहे, फोटोज आहे, फ्रेम्स आहे, परत फॉर्म्स आहे, बऱ्याच गोष्टी. तर एक्झाम्पल मी तुम्हाला शोधून दाखवतो. दिवाळी. एलिमेंट्स म्हणजे ग्राफिक्स किंवा इमेजेस, सगळ्या गोष्टी एलिमेंट्समध्ये येतात. सो बघा, इथे दिवाळी बद्दलचे ग्राफिक्स आहे, ते सगळे आले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला समजा हा दिव्याच्या बदली हा दिवा पाहिजे, तर रिप्लेस करू शकतो आपण, काढू शकतो. आता आपण बघूया हे कसं करायचं. आता सध्या मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो ग्राफिक्स काय. त्याच्यानंतर टेक्स्ट, जो आपला टेक्स्ट आहे, काय लिहायचं आहे तर ते इकडे भेटेल सगळं. इथून क्लिक करून आपण टेक्स्टचा बॉक्स आणू शकतो आणि मग त्याच्यात टाईप करू शकतो. ब्रँड, आता तुम्हाला बोलू ना ब्रँड, तर आपला ब्रँड ना इकडे दिसणार आहे. आपण कसं करायचं ते नक्की बघणार आहे. ब्रँड इकडे दिसणार आहे. काय मला स्वतःचा फोटो किंवा स्वतःचा प्रॉडक्टचा फोटो अपलोड करायचा आहे, तर तो मी इकडून अपलोड करून माझ्या डिझाईनमध्ये यूज करू शकतो. टूल्स, काही लिहायचं आहे, ह्या नवीन गोष्टी आहे, नवीन नवीन अपडेट येतात ते. नंतर अजून पण तुम्ही बघाल तर मॅजिक मीडिया वगैरे बऱ्याच गोष्टी आहे. नंतर वरचा आपण स्लाईड बघूया इकडे. तर इथे तुम्हाला अजून पण ऑप्शन दिसतात. जसं समजा इथे मला फॉन्ट चेंज करायचा आहे, तर इकडे पण ऑप्शन आहे वरती, जे तुम्ही घेतलं आहे. सेलचा हा जो डिझाईन आहे हा चेंज करायचा आहे, याची साईज चेंज करायची, याचा कलर चेंज करायचा आहे, हे अंडरलाईन पाहिजे का, बऱ्याच गोष्टी इकडे आहे. याचं पोझिशन. त्याच्यानंतर समजा ह्या गोष्टी रेडी आहे, ठीक आहे, तुम्ही समजा स्वतःहून प्रयत्न केला ह्या गोष्टी सगळ्या ट्राय करायच्या. नंतर शेअरवर जाऊन इकडे तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन भेटेल. डाउनलोडवर जसं क्लिक कराल तसं PNG फॉर्मॅट, PDF फॉर्मॅट, JPG, MP4, बऱ्याच गोष्टी. आणि ते क्लिक करून तुम्ही जसं क्लिक कराल आणि डाउनलोडवर क्लिक कराल तर तुमची ही डिझाईन डाउनलोड करायला रेडी होईल. सो असा होता हा छोटा टूर कॅनवाचा, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की किती गोष्टी आहे ह्याच्यामध्ये ज्या आपल्याला शिकण्यासारख्या आहे. आणि ह्याच्याबद्दल आपण नवीन गोष्टी नक्की शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर हा आपला पार्ट 1 आहे, त्याच्यामध्ये आपण ओव्हरव्ह्यू बघितला. सो होप तुम्हाला हा कळला असेल. मी माझा प्रयत्न केला आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवायचा फर्स्ट स्टेपला, पण प्रयत्न केल्याशिवाय नाही कळणार. तर एक नक्की जेवढं बघितलंय तेवढं जाऊन स्वतःहून ट्राय करा. मित्रांनो, हा होता आपला पार्ट 1 कॅनवा, आणि आपल्याला बरेच गोष्टी शिकायच्या आहे पुढे. तर ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ते मी पुढे कव्हर करेल. आणि तुमचा सपोर्ट पाहिजे. लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार.